हॅलो मित्रांनो, सोमवारी बँक निफ्टी कुठे जाऊ शकतं आणि आपल्याला काय ट्रेड मिळतं ते बघूया. निफ्टीचं ऑलरेडी मी ऑप्शन बाईंगचं आणि ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी आहे त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे. अगर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ पण बघून घ्या. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ऑप्शन बाईंगची आणि ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजीसुद्धा सांगणार आहे. आणि त्याचप्रमाणे एक ऑफर आहे माझी तुमच्याकडे. अगर तुम्ही ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ती ऑफर ऐकली असेल तर तुम्ही स्किप करू शकता, आणि ज्याने नाही ऐकली त्यांना मी परत एकदा क्लिअरली सांगतो. ती ऑफर अशी असेल की मी फक्त आणि फक्त ऑप्शन सेलिंगची असेल ती ऑफर, ऑप्शन बाईंगची नाही आहे. ऑप्शन बाईंगचा तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही माझं फक्त आणि फक्त मार्केट ॲनालिसिसचे व्हिडिओ आणि एक मूव्हिंग ॲव्हरेज 74 या नावाने एक मी व्हिडिओ बनवला. तुम्ही तो व्हिडिओ बघितला किंवा माझा मार्केट ॲनालिसिसनुसार अगर तुम्ही ट्रेड केला तरी तुम्ही एक बऱ्यापैकी प्रॉफिटेबल राहू शकता. ओके, सो मी तुम्हाला माझ्या ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजीबद्दल सांगतो. त्याची फी असेल 2000 रुपये पर वीक. ओके, कदाचित खूप जास्त वाटत असेल तुम्हाला, पण तुम्हाला त्याचं एक तुम्हाला डॉट सांगतो की कसं काय काय. आठवड्याची फी असेल 2000 रुपये. ज्या आठवड्यामध्ये तुम्ही प्रॉफिटेबल असाल त्या आठवड्यामध्ये तुमचे 2000 रुपये घेतले जाल. आणि ज्या आठवड्यामध्ये अगर तुम्ही लॉसमध्ये असाल, ओके, लॉसमध्ये असाल तर त्याच्यावेळी तुम्हाला 75% जे पण 2000 75% असतील ते तुम्हाला रिटर्न मिळतील. आणि ही फक्त आणि फक्त नो लॉस स्ट्रॅटेजी आहे. कारण अगर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की नो लॉस करायला मला एक बऱ्यापैकी जमतं. त्यामुळे ही नो लॉस स्ट्रॅटेजी आहे. पण आधीच क्लिअर सांगतो, ही नो लॉस स्ट्रॅटेजी प्रत्येक वेळी होणार नाही. मार्केट आपल्या अगेन्स्टमध्ये अगर क्विक जात असेल तर नो लॉस होऊ शकते. पण एका झोनमध्ये राहिले, जसं की मागच्या आठवड्यामध्ये बघत असाल एका झोनमध्ये मार्केट राहिलं शेवटच्या दिवशी सोडून, शुक्रवार सोडून. सोमवार ते गुरुवार एका झोनमध्ये मार्केट होतं. त्या मार्केटमध्ये सुद्धा मी एक मिनिमम लॉस घेतला, जिथे मला मॅक्स लॉस 6000 रुपये होता. ओके, 2 लॉट होती. तो पहिले मी 3000वरती आणला आणि मग त्याच्यानंतर मी माझा 1300 रुपयातील लॉस आहे तो बुक केला. ॲक्च्युली तो 1300 पण नव्हता, तो त्याच्यामध्ये परत एक 400 रुपये मायनस करा, कारण आदल्या दिवशी 400 रुपये प्रॉफिट झालेलं. तर टोटल 900 रुपयाच्या आसपासचा माझा तो लॉस होता. आणि त्याच्या आधीच्या आठवड्यामध्ये माझा प्रॉफिट होता 9700 रुपये, ज्याच्यामध्ये मला ऑलमोस्ट 13000 मिळणार होते. पण मला एका आदल्या दिवशी माझ्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे मला लॉट ॲड करायला जमले नाही. त्याच्यामुळे तो मला मॅक्सिमम प्रॉफिट घेता नाही आला. सो पहिल्या आठवड्यामध्ये 1300 रुपये लॉस होता. दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण 900 रुपये सोडा, आपण मी 1300च पकडतो, कारण मी व्हिडिओ 1300चा बनवला आहे. त्याच्यामुळे कदाचित काय काय लोकांना आठवत नसेल, आणि ज्यांना आठवत असेल त्यांना आठवत असेल की 400 रुपये ऑलरेडी एकदा बुक केलेले. सो हा 1300 रुपये लॉस झाला. म्हणजे विचार करा माझा लॉस किती आहे आणि माझं प्रॉफिट किती आहे ते. बरोबर, माझा प्रॉफिट बघा आणि माझा लॉस बघा. कारण माझा रिस्क रिवॉर्ड हा कमीत कमी 1:4 किंवा 1:5च्या आसपास असतो. ओके, आणि प्रत्येक वेळी मी तो सांगतो, प्रत्येक वेळी नो लॉस होणार नाही. एकदा समजा मॅक्झिमम लॉस 2 लॉटवरती 6000 रुपये असतील तर पहिले 3000वरती मी आणीन. आणि त्याच्यानंतर जर मला जमत असेल किंवा मार्केट आपल्याला एक चान्स देत असेल तर नो लॉस करायचा, तेव्हा मग मी नो लॉस करू शकतो. ओके, सो माझा पहिल्या आठवड्यात 9700 प्रॉफिट होता. दुसऱ्या आठवड्यामध्ये 1300 रुपये लॉस झाला. आपल्याला फक्त महिन्यातले फक्त 4 आठवडे असतात, बरोबर. त्याच्यातलं आपल्याला फक्त 2 आठवडे हे प्रॉफिटेबल राहायचे. 2 आठवडे आपल्याला प्रॉफिटेबल झालं. एक मॅक्झिमम प्रॉफिट घेतला, 2 लॉट होती 13000 रुपये. एकदा 13 घेतला, एकदा 10000 रुपये घेतला. ओके, एकदा आपण 3000 रुपये लॉसमध्ये बुक केलं आणि एकदा आपण नो लॉस स्ट्रॅटेजीमध्ये निघालो. सो म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार, 13 आणि 3 23मधून 3 गेले, म्हणजे आपण 20000 रुपये 2 लॉटवरती एका महिन्यामध्ये प्रॉफिटेबल राहू शकतो. ओके, आणि ही ऑफर अजून क्लिअर सांगतो. समजा तुम्ही 2 आठवडे आणि तुम्हाला करायचं असेल ही स्ट्रॅटेजी, तर ॲटलिस्ट तुम्ही 2 महिन्याचा टाईम द्या. ओके, 2 महिन्याचा टाईम दिला आणि 2 महिन्यामध्ये अगर तुम्ही ग्रीनमध्ये नाही राहिला तुमचा पोर्टफोलिओ, तर तुमचे जे फी तुम्ही मला पे केलेली असणार त्याच्यातली तुम्हाला जी 50% जी पण अमाऊंट होत असेल ती तुम्हाला मी परत रिटर्न देईन. अगर मी तुम्हाला रिटर्न द्यायचं बोलत असेल म्हणजे त्या स्ट्रॅटेजीमध्ये ॲटलिस्ट काहीतरी असेल. आणि तुम्हाला हे माहिती असेल, तुम्ही माझे जुने व्हिडिओ पण बघू शकता. मला ॲक्च्युली इंट्राडे करायला पण आवडतं, पण इंट्राडेला मला वेळ नाही मिळत असेल तर मी ही येते पोझिशनल करतो. आणि माझं पोझिशनलमध्ये मला नो लॉस स्ट्रॅटेजी ही बऱ्यापैकी करता येते. अगर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती माझा ईमेल ID दिसत असेल, हवं असेल तर तुम्ही तिकडे मला मेलसुद्धा करू शकता. मग पुढची प्रोसिजर काय असेल ते तुम्हाला मी सांगून टाकेन. ओके, आता मी तुम्हाला बँक निफ्टीबद्दल सांगतो की बँक निफ्टीमध्ये आपण काय ट्रेड करू शकतो. कारण निफ्टी अगर तुम्ही बघत असाल, निफ्टीने एक क्लिअर अपट्रेंड दिलं आहे आणि बँक निफ्टीने हे स्लो अँड स्टडीवरती गेलं आहे. ओके, सो मी निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. पहिला बँक निफ्टीमध्ये समजा थोडंसं गॅपडाऊन ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक होत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री, 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपला SL हा कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो.
आणि कमीत कमी टार्गेट हा 1:4 ठेवला पाहिजे, कारण मार्केटमध्ये एक क्विक मोमेंटम यायचे चान्सेस आहे, कारण त्याने मार्केटने एक डब्ल्यू पॅटर्न ब्रेक करून एक साईडवेज झोनमध्ये गेला आहे. त्यामुळे एक इकडे थोडा वेळ साईडवेज गेला आणि त्याच्यानंतर अगर ब्रेक होत असेल तर एक आपल्याला क्विक मोमेंटमसुद्धा मिळू शकतं. ओके, आणि डाऊन साईडचं म्हणायला गेलो तर डाऊन साईडला मला जोपर्यंत हा लेवल ब्रेक होत नाही, कारण मार्केटने इथून एक बऱ्यापैकी डाऊन ट्रेंड दिला आहे, त्याच्यानंतर एक V-शेप रिकव्हरी दिली. ओके, त्यामुळे मार्केटला अगर डाऊन साईडला जायचं असेल तर त्याला एक मोठा गॅप डाऊन ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. सेम मॅक्झिमम 2दा एंट्री आणि 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपल्या एसएला कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. आणि टार्गेट असेल 1:4च्या आसपासचा. ओके, आणि समजा मध्ये कुठे ओपन होत असेल ना, हा हाय ब्रेक होत असेल ना लो ब्रेक होत असेल, तर मार्केटमध्ये एंट्री घेऊ नका. हे मार्केट वॉलटाईल करणार, जबरदस्त एंट्री घेऊ नका, कारण इकडे फक्त आणि फक्त एसएल जाणार. त्याच्यामुळे आपल्याला जास्त ट्रेड किंवा एक मोठा प्रॉफिट मिळायचे चान्सेस कमी असतील. जास्त एसएल देण्यापेक्षा हा हाय ब्रेक होण्याची वाट बघा किंवा हा लो ब्रेक व्हायची वाट बघा, मध्ये एंट्रीज घेऊ नका. आणि समजा एक मोठा गॅप ओपन झाला, ह्या लेवलच्या वरती कुठे ओपन होत आहे, तर पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा. ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक होत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. ओके, कारण एक मोठा गॅप ओपन झाला, त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल बनवली, मार्केटला वरती जायचं असेल तो ब्रेक करेल, नाही जायचं असेल तो इकडे एक इनसाइड रेड कॅन्डल बनवून मग खाली तो हा गॅप फिल करेल. ओके, सो अगर समजा मार्केट अगर 5 मिनिटाच्या वरती सबस्टेन करताना त्याचा हाय ब्रेक होत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. सेम मॅक्झिमम 2दा एंट्री, 1:2 टार्गेट झाला की आपला एसएला कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. टार्गेट 1:4चं असेल. ओके, आणि ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी पण तुम्हाला सांगतो. ऑप्शन बाईंगमध्ये अगर वरच्या साईडला अगर हा लेवल ब्रेक होत आहे, तर जसा ब्रेक झाला ऑप्शनचा चार्ट ओपन करा ॲट द मनीचा. आउट ऑफ द मनी जाऊ नका, इन द मनीचा चार्ट ओपन करा किंवा ॲट द मनीचा ओपन करा. त्याचा जो पण लो हाय ब्रेक केला ती कॅन्डल बघा 5 मिनिटाची, त्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा एक हाय मार्क करा, एक लो मार्क करा. जसं हाय ब्रेक होत असेल आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. आपला एसएल डाऊन त्याचा कॅन्डलचा लो असेल ऑप्शनच्या कॅन्डलचा, अगर ऑप्शनचा कॅन्डलचा लो अगर मोठा होत असेल तर त्याची कॅन्डल आपण 50% आपण आपला एसएल ठेवू शकतो. ओके, आणि टार्गेट 1:4 ठेवा. आणि मोठा समजा गॅप ओपन झालं, या लेवलच्या कुठेतरी गॅप ओपन झालं, जसं गॅप ओपन झालं पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा ऑप्शनच्या चार्टवरती, ॲट द मनी घ्या किंवा मग इन द मनी घ्या स्लाइटली. आउट ऑफ द मनी घेऊ नका, कारण डीके एकदम फास्ट होईल. सो जसं 5 मिनिटाची ऑप्शनचा चार्ट ओपन करा, गॅप अप झाला ती अगर ऑप्शनच्या चार्टवरती अगर कॉलच्या साईडला अगर तुम्हाला 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल दिसते, त्याचा हाय ब्रेक झाला एंट्री घ्या. एसएल मोठा असेल, अगर हा त्याचा एसएल ठेवा पहिला, अगर एसएल मोठा असेल तर आपण त्याची 50% एसएल ठेवू शकतो. ओके, आणि टार्गेट 1:4 असेल, मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या आणि 1:2चा टार्गेट झाला की आपला एसएलला सर्व कॉस्ट टू कॉस्ट करा. ओके, आणि आता मी तुम्हाला माझ्या ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी सांगतो. मी एक्झॅक्टली काय करणार ते. बँक निफ्टी आणि निफ्टी अगर मला फ्लॅट ओपन होऊन जो पण ब्रेक करेल त्याच्यामध्ये मी माझी एंट्री घेईन. तर समजा पहिले बँक निफ्टीने अगर ब्रेक केला तर मी काय करणार, मी 400 किंवा 500 रुपयाच्या आसपासचा एक प्रीमियम सेल करीन. हे आता कदाचित तुम्हाला प्रीमियम जास्त दिसतात, पण जेव्हा मंडेला मार्केट ओपन होईल तेव्हा हे प्रीमियम हे कम्प्लिटली चेंज झालेले असतील. तर समजा 500 रुपयाच्या आसपासचा मी पहिला एक पी सेल करीन, ॲट द मनीचा बाय करीन. ओके, इकडे तुम्हाला मॅक्झिमम लॉस दिसतं 6,000 आणि मॅक्झिमम प्रॉफिट दिसतं 7,000. पण सोमवारच्या दिवशी हे थोडे चेंजेस झाले असतील, त्यामुळे माझा मॅक्झिमम लॉस एवढा असेल, पण माझा मॅक्झिमम प्रॉफिट असेल तो मी 10,000 ते 12,000पर्यंत आणायचा प्रयत्न करेन. ओके, आणि त्याच्यानंतर मी त्यानंतर मी माझं मॅक्झिमम प्रॉफिट कसं वाढवणार ते तुम्हाला सांगतो. समजा मार्केट ह्या लेवलच्या जात असेल, माझी एंट्री घेईन आणि नेक्स्ट डेला समजा एक असा डब्ल्यू पॅटर्न ब्रेक होऊन अगर वरती जात असेल किंवा मग क्लिअरली दिसत असेल की आता मार्केट बुलिश आहे, तर मग मी माझे एक्स्ट्रा पी मी तिकडे सेल करायला चालू करेन. ओके, अशा प्रकारे मी जो मॅक्झिमम प्रॉफिट आहे तो 13,000 ते 15,000पर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करेन आणि मॅक्झिमम प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करेन. ओके, आणि त्याच्यामुळे मी सांगतो का तुम्हाला हा स्ट्रॅटेजी करायची असेल तर कमीत कमी अकाउंटमध्ये 1,30,000च्या आसपास तरी फंड असायला पाहिजे, मॅक्झिमम 2 लॉटसाठी. अगर तुम्हाला एका लॉटने काम करायचं असेल तर तुम्हाला हा फंड सरळ हाफ होऊन जाईल. ओके, पण अगर 2ने केलं, मी तुम्हाला माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. अगर तुम्ही मिनिमम 2 लॉटने करत असाल तर तुम्हाला एक बऱ्यापैकी प्रॉफिटसुद्धा होऊ शकतो. ओके, एका लॉटमध्ये तुम्हाला प्रॉफिट दिसणार पण तो दिसायला जास्त मोठं नाही वाटणार. त्यामुळे तुम्हाला मोठा दिसायला पण एक डिसेंट प्रॉफिट बघायचं असेल तर कमीत कमी 2 लॉटने चालू करा. आणि अजून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला फॉलो नसेल केलं, स्क्रीनवरती स्कॅनर दिसत असेल, हवं असेल तर तुम्ही फॉलोसुद्धा करू शकता. आणि तुम्हाला ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीबद्दल काही डाऊट असेल तुम्ही मला मेल करा, आणि ह्या व्हिडिओबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. धन्यवाद.